हॅलो, मी पावरा दारासिंग, स्वाध्याय परिवार खर्डीपाडा, तालुका जळगाव, डिस्ट्रिक्ट नंदुरबार. मी या दादांचं हाताचं कुठला हात होता, हा जो हात होता यांचा कंड्याला खूप त्यावरती होत नव्हता, तर मी त्यांचं हे केलं आणि नंतर त्यांना आता 4-5 वर्ष आपलं 4-5 दिवसापूर्वी कमरेची नस गेली होती, ती मी चांगली केली आहे. आता यांचा परिचय करून द्या. मी प्रल्हाद भोई, राहणार वरखड्या, जळगाव, स्वामी हार्डवेअरमधून बोलतोय. माझ्या डाव्या हाताच्या हात वरती होत नव्हता व नस दाबली गेलेली होती. दारासिंग दादा यांनी मला 4 दिवस मालिश करून पूर्ण हात क्लिअर केला. त्याच्यानंतर काही 5-6 दिवसापूर्वी मला कमरेची नस दाबली गेली होती, तर ती कमरेची नस दारासिंग दादांनी 3 दिवसात क्लिअर केली. आणि ते मालिश करताना थोडा त्रास होतो, पण एकदम चांगल्या पद्धतीने काम करतात आणि असंच पुढे लोकांना सेवा देत राहावं एवढी विनंती आहे. हॅलो, असे कोणी असतील आता कोणाचं असं कमर तुम्ही तुमचं काम करायचं करून असं कोणी असतील जसं एखाद्याचं मान भरली गेलं असतं, एखादं आता माझ्याकडे असे पेशंट आलं तर 2 पेशंट होते, तर असे मान पूर्ण वाकडे होत नव्हती, पूर्ण भरलेली गेली होती. त्यांचे असं वाकडं केलं का मुडली जायला असं, पण ते मी 2-3 दिवसामध्ये ते चांगलं केलं. काही कमरेचे आहे, कमरेचे काय एक पोलीस होता इथं, मुलगीला पोलीस आहे, पोलीस कॉन्स्टेबल, त्यांचं इथं हळदीर्प होऊन गेलं होतं इथं बरकलीमध्ये. तर ते नाशिकला नागपूरला असे फिरून आले, पण काय त्यांचं चांगलं झालं नाही आणि शेवटी माझ्याकडे आले. त्यांचा पट्टा होता, तर 2 दिवसामध्ये पट्टा निघून गेला त्यांचा आणि 3ऱ्या दिवशी चांगलं आहे. आता ते ड्युटी करताय. आता काय कमरेची नस असते काही लोकांचा, आता कमरेची नस म्हटलं म्हणजे आज 1.5 लाखाचं ऑपरेशन असतं, पण ते ऑपरेशन करायचं म्हटलं म्हणजे ते पैशाचा खर्च 1-1.5 लाख रुपये जातात आणि 1-1.5 महिना खाट्यामध्ये माणूस पडतो, त्याला हालचाल नाही, काय नाही. तिथं जर आपल्याला बाथरूम संडास वगैरे सगळं तिथे करावं लागतं, खूप त्रास होतो. तरी असं कोणी असतील, आता ऑपरेशन सांगितलं डॉक्टर मी, आणि शक्यतोवर माझ्याकडे येऊन बघून घ्यावं. मी पूर्ण गॅरंटी नाही देत, पण एखाद वेळ तो होऊन जाईल. असं बरेच कमरेची नस काढली मी, 8-9 एक कमरेची नस काढली आहे, अशी भरपूर नसा काढलेल्या आहे. तर असा कोणी असेल पेशंट तर जरूर माझ्याकडे संपर्क साधावा. आणि अजून गुडघे असतील, आता गुडघ्याचं असं असतं, गुडघे काही सटकून जातात, गुडघे असे मध्ये सटकून जातात आणि त्याचं नस दाबली जाते आणि त्याचं काय एवढं विशेष नसतं, पण नस ती सटकलेलं आहे, ते कुठे नस दाबली आहे, ती नस काढली गेली तर आपलं हाड सरकून ना त्याला फिट बसून मग नंतर गुडघं 3 दिवसामध्ये गुडघं चांगला होऊन जातो. आता काहीची टाच असते, डॉक्टर लोक सांगतात ऑपरेशन करायचं, त्या ऑपरेशनची काही गरज नसते, वास्तविक तशी काही गरज नसते. ते हाड आपल्याला हे झालेलं असतं, सटकलेलं असतं, त्याला मालिश करून थेरपी करून आणि त्याला बसून द्यायचं आणि ते चांगलं होऊन जातं. काय ऑपरेशनची काही गरज नाही, भीती काही बाळगायची नाही. आणि काही आता गॅसचं असतं, गॅस आता एक बेंबी सटकलेली राहते, त्याला सेटिंग केल्यावर ते गॅस आपलं आपोआप चांगलं होऊन जातं. असे माझ्याकडे असं अजब गरीब मरीज आले, पेशंट आले. काही आता मी अनुभव सांगतो. एक जे हॉस्पिटल मुंबई इथला आपला जळगावचाच पोरगा होता, तरुण पोरगा, त्याला जे हॉस्पिटल मुंबईमध्ये घेऊन गेले, तर त्याला सगळं टेस्टिंग केलं, त्याचं एमआरआय काय, सगळं काय, एक्सरे काय, सगळं केलं, पण तिथं काही निष्पन्न निघालं नाही जे हॉस्पिटल मुंबईला. तर त्यांनी परत करून दिले, त्याला तुला काहीच झालं नाही म्हणे, आणि 25 किलो वजन होतं त्या माणसाचं, आता त्या पोराचं. तर मग माझ्याकडे आणलं त्यांनी, तर त्याला उचलून आणलं, त्याला चालता येत नव्हतं, माझ्याकडे पावसाळ्यामध्ये आणलं आणि मी त्यांना 3 दिवसामध्ये आपलं पायरी चढवून दिली, एक पायरी चढायला लागलं आणि 9 दिवसामध्ये सुट्टी होऊन गेली. आता तंदुरुस्त आहे तो, एकदम मस्त पोरगा काम करतोय. दुसरं अजून एक शिर्डी संस्थान, आता सगळं परिचय आहे शिर्डी संस्थानमध्ये. एक बाई आली माझ्याकडे, तर तिचं इथं पायाची टाच गेलेली होती, पायाची टाच अशी इथं मुरगळलेली होती आणि तिथून ते सेफ्टिक होऊन त्यांचं पाय तोडावं लागणार होतं, पायची तोडावं लागणार होतं, सेफ्टिक होऊन गेलं होतं. तर ती केस मी 8 दिवसामध्ये चांगली केली. असे काय बरं आता एक पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा होता, त्याच्या कमरेचं तो वजन नामुळे त्याचं इथं कमरेमध्ये हे सेप्टिक झालेलं होतं, आपलं हाडामध्ये तो पाणी होऊन गेलं होतं.
4 का 5 दिवस लागले होते, चांगलं होऊन गेलं. असे काही जे हाडासंबंधित किंवा नसेसंबंधित असे कोणी असतील त्यांनी माझ्याकडे जरूर संपर्क साधावा. काय 3-4 दिवस लागतात आणि ते चांगलं होऊन जातात. आणि असं कोणी तुमच्या नातेसंबंधी कोणी असतील, नस दाबलेली असेल किंवा कबर गेलं असेल, गुडघे दुखी असेल, असं कोणी असेल त्यांनी माझ्याकडे संपर्क साधावा. माझा फोन नंबर आहे 9404568480. अजून एकदा ऐकून घ्या, 9404568480. असं कोणी असतील माझ्याकडे जरूर संपर्क साधावा. जय योगेश्वर.